मेकॅनिक्स मध्ये इन्व्हर्टेड युट्यूब मधला हा मॅनोमीटरचा प्रॉब्लेम आहे. इन्व्हर्टेड युट्यूब मॅनोमीटर म्हणजे इथे डायग्राम कशी काढतो आपण दोन सर्कल ड्रॉ करतो. दोन सर्कल म्हणजे पाईप्स आहेत आणि या पाईप्सला हे दोन सर्कल आहेत म्हणजे हे काय आहेत पाईप्स आहेत आणि याला उलट्या असा अशा प्रकारचा युट्यूब मॅनोमीटर आपण जॉईन करतो. नॉर्मली युट्यूब मॅनोमीटर असतो डिफरन्शियल मॅनोमीटर त्याला युट्यूब खाली असते. इन्व्हर्टेडच्या बाबतीत काय असतं हे उलट या प्रकारे आपण मॅनोमीटर अटॅच करतो. ह्यामध्ये ही डेटम लाईन आहे ही जी ती सेंटर लाईन आहे ही पण काय ह्याची सेंटर लाईन आहे. इथं जे लिक्विड आहे हे लाइटर लिक्विड असतं ह्या दोन लिक्विड पेक्षा हलकं लिक्विड असतं. मग ते जे लिक्विडची लेवल आहे ते इथं आहे. आता ही राईट साईडला आहे का लेफ्ट साईडला तर हे तुम्हाला स्पेसिफाय केलं जातं एक तर डायग्राम मध्ये किंवा एक तर डिस्क्रिप्शन मध्ये. तर आता ह्या केसमध्ये काय झाले तर प्रेशर ए च प्रेशर बी पेक्षा जास्त आहे. प्रेशर बी पेक्षा जास्त आहे त्यामुळे आपल्याला इथं काय दिसतंय की ही जी लेवल आहे ती राईट साईडला आली. जर बी चं प्रेशर ए पेक्षा जास्त असतं म्हणजे बी इज ग्रेटर तर काय झालं असतं ही जी लेवल आहे ती ही लाईन इकडे आली असती आणि ही लाईन इकडे आली असती. तर आपण प्रॉब्लेम वाचूया. अन इन्व्हर्टेड युट्यूब मॅनोमीटर कंटेनिंग लिक्विड ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी 0.9 म्हणजे ह्यात जे हे लिक्विड आहे त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे यस ची व्हॅल्यू दिलेली आहे. आता या लिक्विडला आपण 2 बोलतोय 2 आपण बोलतोय तर ह्याला असणार आहे रो 2 आणि हा असणार आहे रो 1. तर आपल्याला S2 ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.9 स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅपिटल एस ने दाखवतो आपण त्यामुळे S2 झाला 0.9 इज कनेक्टेड टू डिफरंट पाइप्स कंटेनिंग वॉटर. तर ह्या दोन पाइप्स मध्ये त्यांनी म्हटलेत की वॉटर आहे. ह्या दोन्ही पाइप्स मध्ये काय आहेत वॉटर आहे म्हणजेच रो ची व्हॅल्यू दिलेली आहे डेन्सिटीची व्हॅल्यू दिली आहे 1000 kg पर मीटर क्यूब. इथं जे लिक्विड आहे त्याला आपण 3 बोललोय तर त्याची पण व्हॅल्यू सेमच आहे 1000 kg पर मीटर क्यूब. आता गिवन मध्ये काय काय दिले बघा ही जी हाईट आहे ह्याला नाव दिले एच. आपण त्याला ह्या लिक्विडला 1 बोलतोय म्हणून ह्याला नाव दिले H1. H1 दिलाय 0.8. त्यानंतर ह्या लिक्विडला आपण 3 जर नाव दिलेलं असेल तर ही हाईटला आपण म्हणणार H3. H3 दिलाय 0.3 मीटर. ह्या लिक्विडला आपण 2 बोललोय त्यामुळे ह्या हाईटला म्हणणार आहे H2. H2 दिलाय 0.4 मीटर. तर हे सगळं डायग्राम मध्येच दिलंय. गिवन डाटा लिहा S2 0.9 रो 1 आणि रो 3 1000 H1 0.9 मीटर H2 0.4 मीटर H3 0.3 मीटर. आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितले फाइंड द डिफरन्स इन प्रेशर तर PA मायनस PB. तर PA ग्रेटर आहे का तर इथं प्रेशर जास्त आहे त्यामुळे इकडे लिक्विड आहे ते राईट साईडला आलंय त्यामुळे PA इज ग्रेटर त्यामुळे PA मायनस PB. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे जे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी त्याचं कन्व्हर्जन डेन्सिटी मध्ये करणार. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय रो इज इक्वल टू एस इंटू 1000. रो 2 इज इक्वल टू काय होईल इथं एस चा S2 होईल रो 2 इज इक्वल टू S2 इंटू 1000. S2 ची व्हॅल्यू आहे 0.9. आन्सर मिळेल 900 kg पर मीटर क्यूब. आता आपण काय करणार ह्या ठिकाणी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करणार. आता ही जी डेटम लाईन आहे तर इथं ह्या स्ट्रेट लाईन पासून वर्टिकल लाईन आहे याच्या डाव्या साईडचं जे घेणार आहे ते प्रेशर ऍट लेफ्ट साईड आणि याच्या राईट साईडला घेणार प्रेशर ऍट राईट साईड. ह्या साईडचं डाव्या साईडचं प्रेशर लेफ्ट साईड आणि इकडचं राईट साईडचं प्रेशर. प्रेशर ऍट लेफ्ट साईड इज इक्वल टू प्रेशर ऍट राईट साईड. तर एचं पाईप ए मधलं प्रेशर PA. आता इथं फरक काय आहे की ज्यावेळेला आपण इन्व्हर्टेड युट्यूब मॅनोमीटर घेतो तर इथं प्लसच्या ऐवजी मायनस येतं लक्षात घ्या. इथं सुद्धा प्लसच्या जागी काय येतं मायनस येतं. तर इथं काय घेणार ह्या हाईट साठी P इज इक्वल टू रो GH. तर काय येणार आहे रो GH. व ह्या लिक्विडला काय बोललो आपण रो 1 त्यामुळे रो 1 H1 त्यामुळे इथं असणार आहे H1. इथं ह्या साईडचं प्रेशर संपलं. आता ह्या साईडला इक्वल टू पाईप बी चं प्रेशर काय PB. ह्या एवढ्या हाईट साठी प्रेशर काय असणार आहे फॉर्म्युला रो GH. रो 2 का घेतला तर हे लिक्विड बघा कोणतं आहे सॉरी माझं सांगायला चुकलं. तर हे जे लिक्विड आहे ते आपण घेतोय ह्या हाईट साठी आपण बघतोय या हाईट साठी काय ह्याला हाईटला म्हटलं H2
मग ह्या हाईटसाठी काय फॉर्म्युला यूज करणार, रो जी एच. मग हे जे लिक्विड आहे ते कोणतं आहे, रो 2, आणि ही जी हाईट आहे ती कोणती आहे, H2. पुढे ही हाईट आता आपण घेतोय, ह्या हाईटला आपण काय म्हणलंय, ह्या लिक्विडला बोललोय 3, त्यामुळे ह्या हाईटसाठी असणार आहे रो जी एच हा फॉर्म्युला. रो कोणता आहे बघा, रोला नाव दिले रो 3, एच ला नाव दिले आपण H3, त्यामुळे रो 3 जी H3. तर हे जे करताना काय करायचं, हे सगळं मायनस मायनस लिहायचं. जर इन्व्हर्टेड नसेल, नुसता डिफरन्शियल असेल तर हे सगळ्या व्हॅल्यू प्लस होतात. हे मायनसच्या जागी काय येतं, प्लस. आता आपल्याला विचारलंय पी ए मायनस पी बी. पी बी आपण डाव्या साईडला घेऊया. काय होईल, प्लसचा मायनस, पी ए मायनस पी बी झाला. ही व्हॅल्यू मायनस आहे, ती ह्या साईडला घेतल्यावर काय होईल, प्लस, म्हणजे प्लस रो 1 जी H1. बघा, पी ए मायनस पी बी मायनस रो 2 जी H2 मायनस रो 3 जी H3, आणि ही व्हॅल्यू इकडे घेतल्यावर काय होणार आहे, प्लस रो 1 जी H1. तर आता इथं व्हॅल्यू टाकूया, रो 2 ची व्हॅल्यू काय आहे, रो 2 इथं काढला आहे 900, जी ची व्हॅल्यू 9.81, H2 आहे 0.4, रो 3 आहे 1000, जी 9.81, H3 आहे 0.3, प्लस रो 1 आहे 1000, रो 1 आहे 1000, जी 9.81, H1 आहे 0.8, H1 आहे 0.8. मग ही जी व्हॅल्यू आहे याचा आन्सर मिळेल, फक्त एवढ्याचाच आन्सर मिळेल, मायनस, का तर इथं मायनस आहे, मायनस 3531.6. एवढ्याचाच आन्सर मिळेल 2943, आणि हे प्लस एवढ्याचा आन्सर मिळेल 7848. आता हे कॅल्क्युलेशन कॅल्क्युलेटरवर करा, आन्सर मिळेल 1373.4 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर हे झालं आपलं आन्सर.